सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मेरी तेरी कहाणी भाग 3. तुझ्याशिवाय जगणं शिकतोय मराठी कथा. काही लोक आयुष्यात येतात आणि आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातात. ते निघून गेली तरी त्यांच्या आठवणी मात्र प्रत्येक शाश्वत जिवंत राहतात. आरव गेला होता, पण सियाचं मन अजूनही त्याच्यासोबतच अडकून पडलं होतं. आरवच्या मृत्यूला 2 वर्ष झाली होती, पण सियासाठी वेळ तिथेच थांबला होता. ती अजूनही झोपण्याआधी आरवचा फोटो पाहायची, त्याच्यासोबतचे चॅट्स पाहायची, व्हॉइस नोट्स ऐकत रडायची. एक रात्री आरवची जुना होडी मिठीत घेऊन बसलेली असते. सिया रडत म्हणत होती, "तू मला असं एकटं सोडून का गेलास आरव? मी अजूनही तुझी वाट पाहते." दुसऱ्या दिवशी ती त्याच्या कॅफेमध्ये जाते, जिथे त्याची पहिली भेट झाली होती. त्याच टेबलावर बसते. वेटर तिला ओळखतो. वेटर म्हणतो, "मॅडम, आजही 2 कॉफी?" सिया हसण्याचा प्रयत्न करते. "हो, एक माझ्यासाठी आणि एक त्याच्यासाठी." सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. घरी आल्यावर सियाची आई तिच्याजवळ बसते आणि म्हणते, "बाळा, स्वतःला इतकं त्रास देऊ नकोस." सिया रडत म्हणते, "आई, ज्याच्यासोबत पूर्ण आयुष्याचं स्वप्न पाहिलं, त्याच्याशिवाय जगायचं कसं?" आई तिला मिठी मारते. दोघीही रडू लागतात. त्या रात्री सिया अचानक आरवची जुनी कॉल रेकॉर्डिंग ऐकते. "सिया, जर मी कधी दूर गेलो तर प्रॉमिस कर, तू स्वतःला कधीच संपणार नाही. कारण तुझं हसू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे." हे ऐकता सिया पूर्ण तुटून जाते. एका दिवशी जोरदार पाऊस सुरू असतो. सिया बाल्कनीमध्ये उभी असते. अचानक तिला आरव सोबतचा तो दिवस आठवतो. दोघं पावसात भिजत होते. सिया म्हणते, "आपण कायम सोबत राहू ना आरव? जर मी आधी गेलो तर पाऊस बनून परत येईन." सिया जोरात रडू लागते. ती हात पुढे करते, जण अजूनही आरव तिच्याजवळ आहे. एक दिवस सियाला आरवचा लॉयरचा फोन येतो. तो तिला एका ऑफिसमध्ये बोलवतो. तिथे तिला समजतं, आरवला त्याच्या आजाराबद्दल खूप आधीपासून माहिती होतं, पण त्याने कधीच सियाला सांगितले नाही. लॉयर म्हणतो, "तो शेवटपर्यंत फक्त तुमच्या आनंदासाठी जगला." हे ऐकून सिया खाली बसून रडू लागते.
लॉयर तिला एक पेन ड्राईव्ह घेतो. त्यात आरवची व्हिडिओ डायरी असते. सिया थरथरत व्हिडिओ सुरू करते. स्क्रीनवर आरव दिसतो. थोडा वीक पण चेहऱ्यावर हसू. हाय सिया, जर तू हे पाहते तर मी कदाचित तुझ्यासोबत नसेन. मला माहिती होतं मी जास्त दिवस जगणार नाही, पण मला तुझ्या डोळ्यात भीती पाहायची नव्हती. आरवच्या डोळ्यात पाणी येतं. तू मला आयुष्यात पहिल्यांदा खरं प्रेम दिलंस आणि मी जाताना फक्त एकच गोष्ट देऊन जातोय, ती म्हणजे तुझी आठवणी. सिया जोरात रडू लागते. काही दिवस सिया कुणाशी बोलत नाही, जेवत नाही, झोपत नाही. ती पूर्णपणे एकटी पडते. एका रात्री ती आरवचा फोटो छातीशी धरून म्हणते, मला पण घेऊन जा ना तुझ्यासोबत. दुसऱ्या दिवशी ती आरवच्या अनाथ आश्रममध्ये जाते. तेथील लहान मुलं धावत तिच्याकडे येतात. एक छोटी मुलगी विचारते, दीदी, तुम्ही रडत का आहात? सिया तिच्याकडे पाहते. ती मुलगी म्हणते, आरव भैया हसवायचे. हसणारे लोक देवाला खूप आवडतात. हे ऐकून इतक्या दिवसांनी सिया हलकसं हसते. सिया ठरवते आरवचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचं. ती त्या मुलांसाठी स्कूल सुरू करते. गरीब मुलांना फ्री एज्युकेशन. सगळीकडे एकच नाव, आरव. स्कूलच्या ओपनिंग दिवशी पुन्हा जोरदार पाऊस सुरू असतो. सिया स्टेजवर उभी असते. आकाशाकडे पाहते. तू म्हणाला होतास ना, पाऊस म्हणून परत येईन. आज जाणवतोय तू इथेच आहेस. तिच्या डोळ्यात अश्रू असतात, पण चेहऱ्यावर हसू. काही प्रेमकथा लग्नापर्यंत पोचत नाही, पण त्या आयुष्यभरासाठी आत्म्यास कोरल्या जातात. आरव आणि सियाची प्रेम अपूर्ण होतं, पण त्यांचं प्रेम कधीच कमी नव्हतं. कारण खरं प्रेम मृत्यूनंतरही जिवंत राहतं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, नक्की पुढच्या व्हिडिओचा भाग द्या म्हणून कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढच्या व्हिडिओला आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.